अतिशय गोंडस आणि गोजीरवाना असा हा पुढचा क्वेश्चन काय म्हणतो बघू. इफ f of x equals to x plus 1 by x आपल्याला दिलेला फंक्शन x is not equal to 0 ऑब्वियसली कारण x ची व्हॅल्यू 0 असेल तर हा काय होणार नॉट डिफाईन. देन द लोकल मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ फंक्शन f आर रिस्पेक्टिव्हली. अगोदर आपल्याला मॅक्सिममची व्हॅल्यू नंतर आपल्याला मिनिममची व्हॅल्यू सिलेक्ट करायची. सगळ्यात अगोदर दिलेलं फंक्शन लिहून घेऊ. f of x equals to लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमासाठी आपल्याकडे कंडिशन काय f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. फंक्शनला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x काय होऊन जाईल f डॅश ऑफ x इक्वल्स टू x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 पाहिजे, याला आपण इज इक्वल टू 0 ठेवून दिलं. काय झालं मग 1 इज इक्वल टू 1 अपॉन x स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इक्वल्स टू 1. x ची व्हॅल्यू काय झाली मग x इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 1. जिथं x ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1 आहे त्या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमा किंवा मिनिमा असू शकते. आता आपल्याला काय करायचं, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करू आपण आणि पाहू नेमकं कुठल्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे, कुठल्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम. जर आपण यालाच परत एकदा डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळेल f डबल डॅश ऑफ x. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0 मायनस 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय आला, हा x स्क्वेअर म्हणजे काय आहे 1 अपॉन x स्क्वेअर म्हणजेच x रेस टू मायनस 2 आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय ना मायनस 2 x रेस टू मायनस 3. यालाच आपण कसं लिहू शकतो, मायनस मायनस हा झाला प्लस 2 इंटू 1 अपॉन x रेस टू मायनस 3 म्हणजे x रेस टू 3, परंतु तो डिनॉमिनेटर मध्ये. ही झाली आपल्याकडे कशाची व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ x. फंक्शनची डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्याला काय सांगते रे, जर f डबल डॅश ऑफ x हा ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन काय असेल त्या ठिकाणी लोकल मिनिमम. जर या ठिकाणी फंक्शन जो आहे आपला तो f डबल डॅश ऑफ x हा लेस दॅन 0 असेल तर त्या ठिकाणी फंक्शन काय असतो लोकल मॅक्सिमम. जर आपण या ठिकाणी f डबल डॅश ऑफ x मध्ये व्हॅल्यू ठेवली x ची, x इक्वल्स टू f डबल डॅश ऑफ प्लस 1 घेऊ आपण, काय होऊन जाईल 2 इंटू 1 डिवाइड बाय 1 चा क्यूब इक्वल्स टू काय झाला 2. f डबल डॅश ऑफ मायनस 1 इक्वल्स टू काय होऊन जाईल 2 1 डिवाइड बाय मायनस 1 चा क्यूब इक्वल्स टू मायनस 1 चा क्यूब म्हणजे मायनस 1 झाला, मायनस 1 आणि 1 यांचा रेशो आला मायनस 1 इंटू 2 काय झाला मायनस 2. f डबल डॅश ऑफ 1 व्हॅल्यू काय ती 2 ही आहे ग्रेटर दॅन 0 म्हणजे ऍट x इक्वल्स टू 1 फंक्शनची व्हॅल्यू काय येईल मिनिमम लोकल मिनिमम. f डबल डॅश ऑफ मायनस 1 व्हॅल्यू काय ती मायनस 2. f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू मायनस 2 येते व्हेन x इज इक्वल्स टू मायनस 1 म्हणजे ऍट x इक्वल्स टू मायनस 1 फंक्शनची व्हॅल्यू काय मॅक्सिमम असणार आहे. ही व्हॅल्यू काय लेस दॅन 0. सो या ठिकाणी काय असणार आहे लोकल मॅक्सिमम आणि या ठिकाणी लोकल मिनिमम. मग लोकल मिनिममची व्हॅल्यू कशी काढणार आपण, लोकल मिनिममची व्हॅल्यू काढताना फंक्शन मध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवून द्यायचा. फंक्शन आपला काय x प्लस 1 बाय x म्हणजे f ऑफ 1 काय होणार इक्वल्स टू 1 प्लस 1 बाय 1 इक्वल्स टू काय 1 प्लस 1 इक्वल्स टू 2. ही व्हॅल्यू काय आहे लोकल मिनिमम. लोकल मॅक्सिमम साठी काय करायचं आपल्याला, फंक्शन मध्ये x च्या ठिकाणी मायनस 1 ठेवून द्यायचं म्हणजे काय झाला f ऑफ मायनस 1 इक्वल्स टू काय झाला 1. त्याच्यानंतर x च्या ठिकाणी हा झाला मायनस 1 समोर प्लस 1 बाय x म्हणजे 1 बाय मायनस 1 इक्वल्स टू मायनस 1 मायनस 1 इक्वल्स टू मायनस 2. ठीक आहे. सो या ठिकाणी हा मिनिमम आलाय प्लस 2 आणि मॅक्सिमम आलाय मायनस 2. या ठिकाणी कोणालाही या पॉइंटला येऊन असं वाटू शकतं की आपण मी सरळ सरळ फंक्शनच्या या एक्सच्या दोन व्हॅल्यूज फंक्शन मध्ये ठेवून देतो, जी मोठी आली ती मॅक्सिमम, जी कमी आली ती मिनिमम, असं वाटणं खूप साहजिक आहे. परंतु डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करत चला सो दॅट आपल्याला एक्झॅक्टली आन्सर मिळेल की फंक्शनची कुठं लोकल मॅक्सिमम कुठं लोकल मिनिमम आहे. त्याने आपल्याला काय विचारलंय रिस्पेक्टिव्हली मध्ये, अगोदर विचारलंय लोकल मॅक्सिमम नंतर लोकल मिनिमम. मॅक्सिमम आलाय मायनस 2, मिनिमम आलाय प्लस 2 म्हणजे मायनस 2 and 2 दीज आर आन्सर्स. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. 2019च्या सीईटीच्या एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू दिलाय 3x क्यूब मायनस 9x स्क्वेअर मायनस 27x प्लस 15. फंक्शनची विचारले मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे. सगळ्यात अगोदर फंक्शन लिहून घेऊ एफ ऑफ एक्स. फंक्शनचा काढू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू किती येणार 9x स्क्वेअर मायनस 18x मायनस 27. फंक्शनचा काढू आपण डबल डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू काय येणार
9 इंटू 2 हा झाला 18 x मायनस 18. ठीक आहे. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह मी का काढले? एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ज्या ठिकाणी 0 आहे त्या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम किंवा मिनिमम असू शकते, परंतु एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशन आली म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन रूट भेटतील. मग या दोन रूट पैकी नेमकी कुठं मॅक्सिमम व्हॅल्यू आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला. सेकंड डेरिव्हेटिव्ह ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल त्या ठिकाणी व्हॅल्यू फंक्शनची मिनिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह ज्या ठिकाणी मिनिमम येईल म्हणजे 0 पेक्षा लहान येईल, मायनस येईल, निगेटिव्ह येईल, त्या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम. लगेच आपण पाहून घेऊ. या इक्वेशनला जर आपल्याला सॉल्व्ह करायचंय, 9 कॉमन काढू याच्यामधून. 9 इन ब्रॅकेट काय होणार? एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला इक्वल्स टू 0 ठेवायची. इक्वल्स टू 0 ठेवल्यानंतर हा काय झाला? 9 कॅन्सल, म्हणजे काय झाला? एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इक्वल्स टू 0. याचं फॅक्टरायझेशन काय होणार? एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस एक्स मायनस 3 इक्वल्स टू 0. याचे फॅक्टर्स काय येतील? एक्स मायनस 3 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. एक्सची व्हॅल्यू एकदा 3 येईल, एक्सची व्हॅल्यू एकदा मायनस 1 येईल. एक्सची व्हॅल्यू 3 असताना, एक्सची व्हॅल्यू मायनस 1 असताना एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येते? 0. म्हणजे या दोन पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एकतर मिनिमम किंवा मॅक्सिमम कुठेही असू शकते. या दोन्ही व्हॅल्यू आपण एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये ठेवू. या ठिकाणी एफ डबल डॅश ऑफ 3 काय ना सांगा बरं? इक्वल्स टू 18 3 मायनस 18. 54 मायनस 18 इक्वल्स टू 36 ग्रेटर दॅन 0 आहे. या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? मिनिमम. एफ डबल डॅश ऑफ काय ठेवायची व्हॅल्यू आपल्याला? मायनस 1 इक्वल्स टू 18 इंटू मायनस 1 मायनस 18 इक्वल्स टू मायनस 18 मायनस 36. व्हॅल्यू काय आली? लेस दॅन 0. म्हणजे या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे? मॅक्सिमम, जी आपल्याला पाहिजे. फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठे येते? ॲट एक्स इक्वल्स टू मायनस 1. सो फंक्शन मध्ये आपण सरळ सरळ एक्स इक्वल्स टू मायनस 1 ठेवून देऊ. एफ ऑफ एक्स मध्ये एफ ऑफ मायनस 1 ठेवायचा आपल्याला. काय झाला? 3 इंटू मायनस 1चा क्यूब मायनस 9 इंटू मायनस 1चा स्क्वेअर मायनस 27 इंटू मायनस 1 प्लस 15 इक्वल्स टू 30. 30 ही आपल्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन येईल त्या ठिकाणी तुम्ही एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काढायला विसरायचं नाही, नाहीतर आपल्याला दिवसा ढवळ्या भिकेचे डोहाळे लागू शकतात. सीईटीची एक्झाम झाली की लगेच. चांगल्या कॉलेजला जा, कुठेतरी मस्तपैकी मजा मस्ती करा आणि छानपैकी आपल्या आयुष्यातलं जे तारुण्य आहे, कॉलेज लाईफ एन्जॉय करा. जेवढं चांगलं कॉलेज तेवढी जास्त चांगली कॉलेज लाईफ असते. ह्याच्या पुढे मी काय बोलणार नाही. समजदार को इशारा काफी है. फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आली 30 म्हणजे आपल्याकडे ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. काही डाऊट असेल कॉमेंट सेक्शन इज देअर फॉर यू. याच्या पुढचा क्वेश्चन मित्रांनो 4थीचा क्वेश्चन आहे. का बरं यांनी हा MHT CETच्या एक्झाम मध्ये विचारला? कळणं खूप अवघड आहे, तरी पण आपण सॉल्व्ह करू. 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू लॉग एक्स ॲट द पॉइंट P1, 0 इज गिवन. कर्व काय आपल्याकडं? y इज इक्वल टू लॉग एक्स. बेस ई आहे, नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. पॉइंट काय दिला आपल्याला? पॉइंट P इज 1, 0. इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचे. अगोदर या इक्वेशनला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होऊन जाईल? dy बाय dx इक्वल्स टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. हा जो स्लोप आहे तो कशाचा आहे? स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ नॉर्मल काय असेल? मग याचा रेसिप्रोकल करू आणि -1 ने मल्टिप्लाय करू. रेसिप्रोकल केला 1 अपॉन एक्स म्हणजे झाला एक्स, -1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे झाला मायनस एक्स. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल्स टू मायनस एक्स. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय? पॉइंट आपला आहे 1, 0. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवून दिली आपण. देअरफॉर स्लोप झाला -1. आपल्याकडे नॉर्मल वर असलेला पॉइंट आहे आणि नॉर्मलचा स्लोप आहे. स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये इक्वेशन आपण काढून टाकू. काय होऊन जाईल? y मायनस y1 इज इक्वल टू y1 म्हणजे हा 0 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट. m म्हणजे स्लोप आहे -1, x मायनस x1. x1 ची व्हॅल्यू आहे 1. काय होऊन जाईल? y इज इक्वल टू मायनस x प्लस 1. मायनस एक्स या साईडला घेऊन जाऊ आपण. x प्लस वाय इज इक्वल टू 1. दॅट इज आवर सोल्युशन. x प्लस वाय इज इक्वल टू 1. या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन डी आहे. एकदम सोपा, बेसिक, छाटछूट, चिल्लर, पालापाचोळा क्वेश्चन. ठीक आहे, याचा आन्सर हे. तरी सुद्धा काही डाऊट असेल
ऑब्विसली कॉमेंट सेक्शन. चला आता हा मात्र एक चांगला क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 3x इज. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. इंटरव्हल्स आहेत बेसिकली, कुठे इन्क्रीजिंग कुठे डिक्रीजिंग असे इंटरव्हल दिलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण फंक्शन लिहून घेऊ. हा फंक्शन कुठं मॅक्सिमम किंवा कुठं लोकल मिनिमम आहे हे फाइंड आउट करण्यासाठी एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 0 ठेवून देऊ. याला डिफरन्शिएट केला आपण. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू काय आला, 3x स्क्वेअर मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1. जर एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू इक्वल्स टू 0 ठेवली तर एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू 0 झाला, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू 0, एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 1. एक्स इक्वल्स टू काय झाला, प्लस और मायनस 1. एक्स इक्वल्स टू प्लस 1 ला मॅक्सिमा किंवा मिनिमम असेल आणि एक्स इक्वल्स टू मायनस 1 ला मॅक्सिमा किंवा मिनिमा असेल. कुठं आहे मिनिमा किंवा कुठं आहे मॅक्सिमा हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू, डबल डेरिव्हेटिव्ह काढू. एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा येईल 6x मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल्स टू काय झाला, 6x. एफ डबल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू येते 6x. याच्यामध्ये एक्स ची जर व्हॅल्यू प्लस 1 ठेवली तर एफ डबल डॅश ऑफ एक्स काय झाला, 6. एफ डबल डॅश ऑफ 1 इक्वल्स टू 6 इंटू 1 इक्वल्स टू 6. हा ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल, मिनिमम. जर आपण एफ डबल डॅश ऑफ मध्ये एक्स ची मायनस 1 ही व्हॅल्यू ठेवली तर काय झाला, 6 इंटू मायनस 1 म्हणजे मायनस 6. ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, म्हणजे या ठिकाणी फंक्शनचा काय असेल, लोकल मॅक्सिमम किंवा मॅक्सिमा. ऍट एक्स इक्वल्स टू 1 फंक्शन आहे मिनिमा. मिनिमा म्हणजे त्या पॉइंटला फंक्शनचा ग्राफ असा असेल, अगोदर इन्क्रीजिंग नंतर डिक्रीजिंग, हा लोअर पॉइंट झाला मिनिमा म्हणजे. आणि मॅक्सिमा कुठं आहे, एक्स इक्वल्स टू मायनस 1. या ठिकाणी जर सपोज एक्स इक्वल्स टू मायनस 1 इथं कुठेतरी असेल तर त्या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू काय, मॅक्सिमा. आता मी या ठिकाणी हे ग्राफ असे का काढलेत, कारण एक्स इक्वल्स टू मायनस 1 इथं कुठेतरी असेल, एक्स इक्वल्स टू प्लस 1 इथं कुठेतरी असेल, आणि या ठिकाणी एक्स इक्वल्स टू 0 म्हणजे हा वाय ऍक्सिस असेल. ठीक आहे, आणि हा आपला काय झाला, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस एक्स इक्वल्स टू मायनस 1 ला फंक्शन काय आहे, एक्स इक्वल्स टू मायनस 1 ला फंक्शन मॅक्सिमा म्हणजे हा आहे. एक्स इक्वल्स टू प्लस 1 ला फंक्शन काय, मिनिमा. ऑब्विसली मधला हा जो पोर्शन असेल त्या ठिकाणी फंक्शन हा कनेक्टेड असेल, म्हणजे फंक्शन काय झाला, अशा टाईपचं झालं. मग मायनस 1 पासून 1 पर्यंत बघा बरं फंक्शन काय होतोय, डिक्रीज होतोय. 1 च्या नंतर फंक्शन इन्क्रीज होतोय, मायनस 1 च्या अगोदर सुद्धा इन्क्रीज होतोय. म्हणजे बेसिकली आपल्याला मायनस इन्फिनिटी पासून ते मायनस 1 पर्यंत फंक्शन काय आहे, इन्क्रीजिंग. मायनस 1 पासून 1 पर्यंत फंक्शन काय आहे, डिक्रीजिंग. आणि 1 पासून इन्फिनिटी पर्यंत फंक्शन काय आहे, अगेन इन्क्रीजिंग. ही कंडिशन सॅटिस्फाय आपल्याकडे कुठला ऑप्शन करतो, मायनस इन्फिनिटी टू मायनस 1 युनियन 1 टू इन्फिनिटी. हा पोर्शन आणि हा पोर्शन, या दोन्ही मध्ये फंक्शन काय आहे, इन्क्रीजिंग. आणि मायनस 1 टू 1 फंक्शन आहे डिक्रीजिंग. सो ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. आता याच्यामध्ये अजून एक आपल्याला ट्रिक करता येते बघा, कशी करायची. फंक्शन आपल्याकडे दिलं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 3x. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आली, 3x स्क्वेअर मायनस 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1. ज्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 1 0 होतोय ते पॉईंट काय आले, प्लस और मायनस 1. आता आपल्याला काय बघायचं आहे, जो एफ डॅश ऑफ आहे, एफ डॅश ऑफ एक्स जिथं लेस दॅन 0 असेल तिथं फंक्शन काय असेल, ते डिक्रीजिंग. आणि जिथं एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तिथं फंक्शन काय असेल, इन्क्रीजिंग. मग 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता पहा आपल्याला हे पॉईंट काय भेटलेत, प्लस 1 आणि मायनस 1. प्लस 1 मायनस 1 आणि प्लस 1 एक्सच्या दोन व्हॅल्यूज. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू मायनस 1 आणि प्लस 1 च्या मध्ये कुठली जरी असेल तरी या साईडला व्हॅल्यू काय येणार, 0 पॉईंट समथिंग. आणि या पॉइंटला या साईडला व्हॅल्यू काय येणार, मायनस 0 पॉईंट समथिंग. मायनस 1 पासून 0 पर्यंत, 0 पासून प्लस 1 पर्यंत. मग ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस 0 पॉईंट समथिंग किंवा प्लस 0 पॉईंट समथिंग, या दोन्हीपैकी कशाचा जरी आपण स्क्वेअर केला, ठीक आहे, कशाचाही आपण स्क्वेअर केला तर बघा एक्सचा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार, मायनस 0 पॉईंट समथिंगचा स्क्वेअर किंवा प्लस 0 पॉईंट समथिंगचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू सुद्धा काय होणार, ऑब्विसली 0 पॉईंट समथिंग. 0 पॉईंट समथिंग मधून जर आपण मायनस 1 केला तर हा ब्रॅकेट काय होणार, निगेटिव्ह. हा ब्रॅकेट झाला निगेटिव्ह आणि आपण त्याला 3 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा कम्प्लीट नंबर काय झाला, निगेटिव्ह. हा कम्प्लीट नंबर निगेटिव्ह झाला म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय झाली,
लेस दॅन 0. एफ डॅश ऑफ एक्स हा जर लेस दॅन 0 असेल तर फंक्शन डिक्रीजिंग. देअरफॉर फंक्शन -1 पासून 1 पर्यंत काय येणार? डिक्रीजिंग. इथं लक्षामध्ये आपल्याकडे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. त्या दोन्हींचा तुम्हाला जेवढा वापर करता येईल तेवढा वापर करा आणि फुल अँड फायनल कन्फर्म आन्सर पर्यंत पोहोचा. या केसमध्ये आपल्याकडे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. आय होप मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलंय. तरीही काही समजत नसेल तर 100% कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचा डाऊट विचारा. जिथं कुठं तळ दिसेल तिथं कोणीतरी गाबडा जाऊन एखादा दगड टाकणार म्हणजे टाकणार. दगड जसा पडला तिथल्या इव्हेंटवरून तुमच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येतो. क्वेश्चन काय म्हणतो? अ स्टोन इज ड्रॉप्ड इनटू अ पॉन्ड. तळ्यामध्ये दगड टाकला. वेव्स इन द फॉर्म ऑफ सर्कल्स आर जनरेटेड. वर्तुळाकार लाटा तयार झाल्या. अँड रेडियस ऑफ आउटरमोस्ट रिपल. सगळ्यात बाहेरच्या लाटेची जी त्रिज्या आहे ती काय होते? इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. देन एरिया इन्क्रीज आफ्टर 2 सेकंड्स इज. आपल्याला एरिया इन्क्रीज करायचा आहे. सर्क्युलर वेव्ह असेल तर त्या सर्क्युलर वेव्हचा एरिया काय असेल? ए इक्वल्स टू पाय इंटू रेडियसचा स्क्वेअर. हा जो एरिया आणि ही रेडियस या दोन्ही गोष्टी विथ रिस्पेक्ट टू काय चेंज होतात? विथ रिस्पेक्ट टू टाइम. या दोन्ही क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू आपण काय टी डिफरन्शिएट करू. डी ए डिवाइड बाय डी टी इक्वल्स टू पाय तर कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवला आपण. आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू आर इंटू डी आर अपॉन डी टी. सगळ्यात बाहेरची जी रेडियस आहे त्या रेडियसचा रेट ऑफ इन्क्रीज किती आहे? 5 सेंटीमीटर पर सेकंड. त्याच्यामुळे डी आर बाय डी टी ची व्हॅल्यू काय झाली? 5 इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू आर इंटू 5 सेंटीमीटर पर सेकंड. आता व्हॅल्यू कशाची राहिली? आरची. आरची व्हॅल्यू कशी काढणार आपण? त्यांनी काय म्हटले? एरिया इन्क्रीज आफ्टर 2 सेकंड्स. आफ्टर 2 सेकंड्स. आता ही जी रेडियस आहे दर सेकंदाला 5 सेंटीमीटर वाढत चालली आहे. म्हणजे असा दगड टाकला की त्याच्यानंतर एका सेकंदानंतर याची रेडियस किती झाली असणार? 5 सेंटीमीटर. 2 सेकंदानंतर रेडियस किती झाली असणार? 10 सेंटीमीटर. सो ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहून देऊ. इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू आरची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर पर सेकंड इज इक्वल टू काय झाला? हा 10 दुने 20, 20 पाचे 100 इंटू पाय. हा काय झाला? सेंटीमीटर 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 स्क्वेअर पर सेकंड. हा असेल आफ्टर 2 सेकंड्स एरिया इन्क्रीज होण्याचा हा आहे रेट. आणि आपल्याकडे ऑप्शन मध्ये 100 म्हणजे ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. अजिबात काही कन्फ्युजनची या ठिकाणी गरज नाही. तरी काही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शन मध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात. मी सगळ्यांना रिप्लाय करतो. तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क. मी शिकवतो मॅथ्स. लक्षात ठेवा.